मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देऊन आपण त्याचा सन्मान करू. आणि पहा बॅट्समन पाठवा पिरकुण टीम सलामीचे खेळाडू लगेच मैदानामध्ये पाठवा आपण. दीपेश ठरला या सामन्याचा सामनावीर आणि होनेश्वर बोरी संघ पोहोचलाय सुपर 5 मध्ये आजच्या रात्रीमध्ये. मनपूर्वक अभिनंदन दीपेश. कमालीचा परफॉर्मन्स दीपेशचा पाहायला मिळाला आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. अभिनंदन दीपेश. आणि सुपर 4-5 मध्ये संघ दाखल झाला. आपलं विशेष कौतुक करतोय आम्ही आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. आजची महत्वाची रात्र जी आपल्याला वेळेवरती पूर्ण करायची यासाठी लगेच मैदानामध्ये आपण जातोय. एकीकडे पिरकुण संघ आणि त्यांच्या विरोधात नागाव संघ ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. जशी मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण लगेच बदल करू. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईंट होतील हितेश म्हात्रे सर. जसकार धन्यवाद संयम सर. आजच्या एससी गटातील आपण पहिली मॅच एन्जॉय करणार आहोत जी नक्कीच नागाव आणि पिरकोण. एका बाजूला तुम्ही शहरी विभागातील नागाव टीम पाहाला आणि त्यांच्या अगेन्स्ट आमच्या पूर्व विभागातील हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी दर्जेदार मॅच पाहायला मिळणार. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये जोडले गेलेत अगदी काही क्षणातच. कारण की फ्रेश मॅच आहे त्यामुळे 5 ओव्हरची मॅच आमच्या समवेत पप्पू सूर्यराव नक्कीच आमचे स्नेही मित्र जोडले गेलेले आपल्याला पाहायला मिळतील. स्टेप आर्ट डान्स ग्रुपचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपण माऊली संदीप पाटील यांना पाहू शकाल. चला टाइम आले असेल पहा. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं पूर्ण करावी लागतील याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. अन्यथा तुमचा एक खेळाडू नक्कीच अगदी सर्कलमध्ये घेतला जाईल याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण की नक्कीच दोन्ही संघामध्ये अगदी दर्जेदार खेळाडूंचा भरणा तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघामध्ये अगदी विस्फोटक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. कारण की नक्कीच आमचा पिरकोन संघ ज्यांना अगदी गोरसई संघाला देखील हरवण्याची कामगिरी अगदी रजनी क्रिकेटमध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळाली आहे. आणि नक्कीच या पिरकोन संघाला नाईट रायडर म्हणून देखील अगदी रातोगय कातील म्हणून देखील संबोधलं जातं. कारण की फलंदाजी आणि गोलंदाजी त्यांच्याकडे भरलेली आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झाली आहे. सिद्धार्थ आणि तेजस अशी जोडी यावेळेला मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सामन्याला सुरुवात आपण करतोय. पंचांचं ग्रीन सिग्नल. मी प्रेक्षकांना विनंती करतोय पहा सीमारेषेच्या बाहेर बसायचं आहे. आपणास विनंती कुठलाही वाद नक्कीच या सामन्याच्या माध्यमातून होणार नाही याची दक्षता मी विनंती करतोय सर्व प्रेक्षकांना. पहा पट्ट्याच्या मागे बसायचे कारण की आयोजकांनी या मैदानामध्ये सुशोभीकरणासाठी ते पट्टे लावलेले आहेत आणि काही प्रेक्षक त्या पट्ट्यांवरती बसलेत. आपण विनंती करतोय की त्या पट्ट्याच्या मागे आपण बसायचंय. गोलंदाज समीर अख्तर जयदुर्गा नागाव संघाचं फायटर जेट यावेळेला मैदानामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हलक्या हाताने चेंडू खेळला. बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक अगदी वाराच्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचेल ना तिथपर्यंत या वेळेला फलंदाजानं मात्र धावा पूर्ण केल्या. तब्बल 2 धावा. पूर्वार्ध आपण एन्जॉय करतोय. पूर्वार्ध म्हणजे अगदी शांततेचा काळ. थंड डोक्याने फलंदाजी करायची असते. एक मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करायचं असतं आणि तीच रणनीती घेऊन यावेळेला मैदानामध्ये सिद्धार्थ आणि तेजस ही जोडी मैदानामध्ये. यावेळेला फटका चांगला आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक या ठिकाणी दरम्यान मी विनंती करतोय पुन्हा एकदा प्रेक्षकांना की जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती आहे. तिसऱ्या पंचांना विनंती आहे की षटकार आहे की झेल आहे आपण चेक करायचं आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर करण्यात आला.
दरम्यान झेल तर कन्वर्ट केला गेला, तिसऱ्या पंचांकडे रेफर केला. मी पुन्हा एकदा विनंती करतोय, पहा आमचे आयोजक त्या ठिकाणी पोहोचलेत. दरम्यान तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून काही क्षणातच निर्णय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. सर्व खेळाडूंना विनंती आहे, लगेचच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, पहा जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसलेत, कारण की ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तुमच्यासाठीच भरवली आहे आणि तुम्ही या स्पर्धेचे मायबाप आहात. त्यामुळे आपणास विनंती आहे की तुमच्यामुळेच या स्पर्धेला रंग भरला. अगदी काही क्षणातच निर्णय पेंडिंग असेल, षटकार असेल की झेल असेल, कारण की फटका चांगला होता. क्षेत्ररक्षकांना चांगला कामगिरी देखील केली होती. अगदी हृदयाचे ठोके मात्र पिरकुन संघाचे वाढतायत, कारण की फलंदाज बाद असेल की षटकार असेल, कारण की बाद झाला तर षटकार वजा होईल आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पाठवावा लागेल. डिसिजन काहीसा पेंडिंग आहे अजूनही, कारण की नक्कीच पूर्णपणे पडताळणी केली जाईल. अगदी 2-3 वेळेला व्हिडिओ चेक केला जाईल आणि तदनंतर एक चांगला निर्णय तुमच्यापर्यंत येईल, कारण की एखादा निर्णय दरम्यान पंचांचा निर्णय फलंदाज बाद असेल, कारण की नक्कीच ज्या वेळेला झेल कन्वर्ट करण्यात आला त्यावेळेला नक्कीच पायवरती होता. आणि दरम्यान सोनारी गावतील उद्योजक प्रथमेश दिनेश कडू यांना आपण विनंती करूया की आपण आमच्या प्रमुख व्यासपीठावरती येऊन आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवा. दरम्यान आपण विनंती करतोय की विनंती असेल फक्त 12व्या खेळाडूच्या व्यतिरिक्त कोणीही मैदान आमच्या मंचावरती बसायचं नाही, याची नोंद आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचव. पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती आहे, बा जे प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये बसले त्यांनी मैदानाच्या बाहेर, कारण की नक्कीच आपण थोडासा वाद टाळतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, पहा थोड्याशा चुकीमुळे नक्कीच थोडासा सामना थोडासा लांबतोय, कारण की आजचा दिवस आणि अजूनही आपल्याला आपण आजच्या दिवसातील सिगाड्यातील पहिली मॅच खेळवतोय. अशाच प्रकारचा वेळ राहिला तर नक्कीच सकाळचे 6 वाजण्याची शक्यता आहे. विनंती राहील. नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वरती दाखल झाला, रुपेश मैदानामध्ये दाखल झाला. रुपेश मैदानामध्ये आला आणि तेजस बाद झाला. नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये पुन्हा एकदा, परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक आहे, पण शेवटच्या क्षणी त्यानं तो झेल कन्वर्ट केला आणि 6 धावांचं रूपांतर त्यांना झेलामध्ये केलं. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेला भन्नाट वेग पाहायला मिळाला. अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू या ठिकाणी या गोलंदाजाच्या माध्यमातून टाकला गेला. समीर अख्तर गोलंदाजाच्या रनवे वरती पुन्हा एकदा दाखल.
यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, भीमरची घोषणा आणि एक धाव मिळेल कारण की नक्कीच अतिरिक्त उंची पाहायला मिळाली, त्यामुळे पंचांनी या चेंडूला भीमरची घोषणा केली, त्यामुळे पुढचा चेंडू फ्री हिट असेल. मोठा फटका खेळण्याची नामी संधी या ठिकाणी चालून आली आहे आणि समोर फलंदाज असेल सिद्धार्थ पाहूया कारण की नक्कीच पूर्वार्ध आहे, त्यामुळे नक्कीच मोठी धावसंख्या या ठिकाणी जमवावी लागणार आहे आणि तो प्रयत्न पिरकुन संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आहे, चेंडू फेकून दिला स्क्वेअर लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर षटकार. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे निर्णय पोहोचवला जातोय, तिसरे पंच पुन्हा एकदा जॉईंट होतील कारण की नक्कीच अगदी रिस्ट हाईटच्या वर हा चेंडू आहे का त्याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. कारण की या ठिकाणी जर पुन्हा एकदा भीमर आला तर मात्र गोलंदाज बाद होण्याची शक्यता असेल. नो बॉल, त्यामुळे गोलंदाज मात्र या मॅच मध्ये बाद होईल आणि हे षटक टाकण्यासाठी दुसरा गोलंदाजच्या ट्रॅक वरती आणावे लागेल आणि या चेंडूवरती षटकार आला. पुढचा चेंडू देखील अगदी फ्री हिट असेल कारण की नक्कीच चेंडू वेगाने टाकत असताना अगदी रिस्टच्या वरती हा चेंडू टाकून बसला आणि सलग 2 चेंडू, त्यामुळे नक्कीच नवीन गोलंदाज गोलंदाजच्या ट्रॅक वरती येईल बहुतेक. आणि ते षटक पूर्ण करण्यासाठी चिंट्या रेड्डी आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सातत्याने चर्चेत असलेला खेळाडू आहे की ज्यानं नक्कीच मुलेखंड मधली मॅच आपल्या दमदार फलंदाजीनं गाजवली होती, त्यावेळेला हे षटक पूर्ण करण्यासाठी दाखल झालाय गोलंदाजच्या ट्रॅक वरती. यावेळेला फटका चांगला आहे, फटका फसण्याची शक्यता आहे, एलिव्हेशन कमी आणि क्षेत्ररक्षक, परंतु यावेळेला फ्री हिटचा चेंडू होता, झेल कन्वर्ट केला होता, रनआउट साठी देखील कॉल होता आणि या चेंडूवरती मिळतीये ती तब्बल 2 धावा कारण की नक्कीच आम्ही देखील विसरलो होतो, चांगला झेल कन्वर्ट केला होता. चिरंजीवी रेड्डी त्या ठिकाणी आपण स्टेट लॉंगॉनला देखील पाहू शकाल. 2 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 13 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. अगदी या मॅच मध्ये काहीसे खूप सारे ट्विस्ट पाहायला मिळाले, खूप वेळेला तिसऱ्या पंचांना नक्कीच आमंत्रित केलं गेलं. पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण अगदी दमदार पंच माऊलीला पाहू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडू पंच करण्याचा प्रयत्न, परंतु पंचाने हा चेंडू अवंतर असल्याची घोषणा केली आहे. म्हणजे आणखी एक धाव, थोडीशी खराब गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते चिंट्याकडून. यावेळेला फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाईल का आणि सुरेख झेल आणि संपला या फलंदाजाचा खेळ. डीजे दरम्यान नवीन फलंदाज प्रसाद, अगदी रवींद्र जडेजा, निकोलस पुरनची आठवण करून देणारा आघाडा त्यांना आपल्या जर्सीवर परिधान केला आणि तो यावेळेला मैदानामध्ये दाखल झाला. दुसरा महत्वाचा गवडी देखील पिरकुन संघ गमावून बसला. दरम्यान षटक देखील या ठिकाणी पहिलं शेवटचा चेंडू बहुतेक या ठिकाणी बाकी आहे. धावसंख्या मात्र या ठिकाणी पिरकुन संघाने तब्बल जमवली आहे. 14 धावा, चांगली सुसज्ज सुरुवात, हलक्या हातांना अगदी सेन्सिबल क्रिकेट, तंतशुद्ध क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली, षटक संपलंय, पहिलं थोडंसं लांबलं होतं. 15 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या
2 गडी देखील पिरकुन संघ गमावून बसलाय। दरम्यान आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचं शुभागमन पाहायला मिळत आहे। रवींद्र चव्हाण साहेबांचा आपण रवींद्र सावंत साहेबांचा आपण स्वागत करत आहोत। सदरक्षणाय खल निगडणाय हे ज्यांचं ब्रीदवाक्य आहे। सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांना शासन करणारी आणि त्यांचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र सावंत साहेबांचा आपण या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत। मी विनंती करेन आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे। महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची भगवी शाल स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत। दरम्यान गोलंदाजामध्ये या ठिकाणी पहिला बदल विवेक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती रनवे वरती दाखल झाला। स्ट्राइक वरती आपण फलंदाज प्रसादला पाहतोय। पॉवर प्लेचं दुसरं षटक 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा या ठिकाणी नक्कीच नागाव संघाला असेल आणि तशा दरम्यान पप्पू सूर्यराव साहेबांचं देखील शुभागमन आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील एक विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत। स्टेप आर्ट ग्रुपचे अगदी मेन प्रोप्रायटर ज्यांच्या माध्यमातून अनेक नृत्य कलाकार घडवले गेले त्यांच्या तालमीमध्ये आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत। महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक एक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन आपण त्यांचा या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत। दुसऱ्या षटकासाठी विवेक जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलाय। आतापर्यंत 3 चेंडू नक्कीच निर्धाव वेगवान गोलंदाजी। आणखी एक फास्ट अँड फ्युरियस चेंडू या ठिकाणी एका धावेची चोरी होताना आपल्याला पाहायला मिळाली आहे। जोखमीची धाव चिक्की सिंगल पाहायला मिळाली आहे। पंचांचा पंजा आंतरराष्ट्रीय नियमातील 23व्या क्रमांकाचा नियम त्यांनी आमच्या बाजूने जाहीर केलाय। बाईच किंवा लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि एकेरी धावेने कारण की नक्की स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं होतं। चेंडू बॅटला लागत नव्हता प्रसादच्या। यावेळेला मिस टाइम एलिव्हेशन कमी आहे। अगदी मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकांना घेतलाय दर्जेदार खेळ झेल आणि संपलाय आमच्या तेजसचा खेळ। या षटकामध्ये एक अक्षरशः वाताहत निर्माण केली आहे। सुंदर गोलंदाजी या षटकाचा विचार केला तर फक्त एकच धाव 5 चेंडू मध्ये त्यांना दिली आहे। नवीन फलंदाज दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। नेट नंबर 5 वरती तो दाखल झाला आदेश मोकल। हा नक्कीच पिरकोन संघाचा हार्ड हिटर फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे। संघाची अवस्था थोडीशी बिकट आहे। यावेळेला फटका चांगला आहे। पहिला चेंडू फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेखेच्या बाहेर एक बेधुंद षटकार। दरम्यान 2 षटकाचा वाजवी खेळ संपला। पॉवर प्ले संपुष्टात आला आणि या 2 षटकामध्ये 3 गडी बाद 22 धावा म्हणजे 11च्या सरासरीने इथे खेळ करताना पिरकोन संघाला आपण पाहिलं। आणखी 3 षटकाचा खेळ या ठिकाणी बाकी असेल। पॉवर प्ले या ठिकाणी संपुष्टात आला। क्षेत्ररक्षक मात्र आता चप्प्यावरती तैनात होतील। बाह्य वर्तुळामध्ये तुम्हाला
5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील अंतर्वर्तुळामध्ये 6, ज्यामुळे गोलंदाज आणि यष्टिरक्षक इन्क्लूड असेल. गोलंदाजामध्ये या ठिकाणी बदल पाहिला. नवीन गोलंदाज हर्षल, ज्याला बाला या नावाने देखील ओळखलं जातं, तो यावेळेला गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार, अगदी कॉलनी एंड कडून तो गोलंदाजी पंचांचा पंजा आमच्यापर्यंत पुन्हा एकदा आला. अगदी बाईच्या स्वरूपामध्ये एक धाव आणखी एक जोडली जाईल. अगदी वेगवान चेंडू हाताळत असताना, परंतु आपण आदेशला देखील पाहिलं. पहिल्या चेंडूवरती त्यांना अगदी धमाकेदार स्ट्रोक कन्वर्ट करत असताना आपण पाहिलं. कॉलनी एंड कडून गोलंदाजी करताना आपण गोलंदाज हर्षलला पाहतोय. अगदी डावखुराताना ओव्हर द विकेटचा मारा या ठिकाणी करत असताना आपण या गोलंदाजाला पाहतोय. थोडं क्षेत्ररक्षण मी विनंती करतोय, पहा नागाव संघाला टाइम अलर्ट असेल. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 4 षटकं पूर्ण करायची आहेत. डोंट वेस्ट टाइम, टाइम इज मनी, वेळ किमती आहे. पहा यावेळेला हलक्या हाताने चेंडू स्टिअर केलाय. एकेरी धाव, या ठिकाणी चेंडू निघून जाईल की काय, आणि चेंडू सीमारेखेच्या बाहेर, पंचांचा पंजा. त्यामुळे जाऊया डीजे कडे, ऐकूया एक सुमधुर संगीत. बुद्धी ज्या चेंडूवरती 1 धाव होती, त्या चेंडूवरती 4 धावांचा बोनस. यावेळेला फटका चांगला, स्टेट लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चेंडू फेकला जाईल तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावाने धावसंख्या अगदी पुढे सरकतीये. कारण की नक्की सिंगल डबल्स म्हटलं ना, तर या क्रिकेटची लाईफ लाईन आहे. कारण की ज्या वेळेला धावा येत नसतात, त्यावेळेला नक्कीच सिंगल डबल्स करून स्ट्राईक प्रथम तर रोटेट करायची आणि चांगले चेंडू नक्कीच पटकवून काढायचे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला फटका चांगला आहे, मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर, अगदी लॉंग अँड स्ट्रॉंग पिकअप शॉट, षटकार. आम्ही इन्व्हाइट करतोय RS कोटनाका आणि गोवटणे संघ. व्हाईट बॉलची घोषणा पुढच्या मॅच साठी आम्ही इन्व्हाइट करतोय. पहा आपण मॅचच्या इंटरव्हल मध्ये टॉस करणार आहोत. गोवटणे आणि RS कोटनाका दोन्ही संघाचे संघनायक. या गोवटणे म्हटलं ना तर नक्कीच आम्हाला आठवण होते दोस्ती दुनियेतील एक राजा माणूस, अगदी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, अगदी सरळ मार्गाने चालणारा एक व्यक्तिमत्व म्हणजे सुनीलजी वर्तक. ते आले असतील प्रेक्षकामध्ये, ते त्यांना देखील आम्ही विनंती करतोय, आपण देखील या व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान अलग द कार्पेट, चेंडू मिड विकेटला, चिंट्या चेंडूच्या पागे आहे. या ठिकाणी दुसरी धाव, धोका संभवला असता थांबवलंय पहा आदेशना. त्यामुळे दरम्यान घारापूर गावातील उपसरपंच सचिन म्हात्रे यांचं शुभागमन व्यासपीठावरती झालंय. त्यांचं देखील आम्ही वेलकम स्वागत करत आहोत. पडता पाऊले सज्जनांची शोभा वाढे या व्यासपीठाची. दरम्यान एकेरी धावसंख्येमध्ये वाढ. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडू खेळून काढला, अगदी सिंगलचं डबल मध्ये कन्व्हर्टेशन होईल का. या ठिकाणी चिंट्या रेड्डी या उरण मधील अगदी चप्पल, अगदी चिता म्हणावा लागेल. दरम्यान माजी पंचायत समिती उपसभापती इराजी करत साहेबांचं शुभागमन झालं. त्यांना आपण विनंती करतोय की आपण या प्रमुख व्यासपीठावरती येऊन या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सर्व मान्यवरांना आपण विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती
यायचं आहे आणि या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान 3 षटकाचा बहुतेक अगदी वाजवी खेळ या ठिकाणी संपुष्टात आला. धावसंख्या धावपलकावरती आपण पाहिली 39 धावा. स्कोर कार्ड वरती चांगली धावसंख्या बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आमचे सन्माननीय इराजी गरज साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील आम्ही वेलकम स्वागत करत आहोत या व्यासपीठावरती. पुढच्या मॅच साठी पुन्हा एकदा आम्ही इन्व्हाइट करतोय. पहा यानंतर लगेचच आपण इंटरव्हल मध्ये टॉस करणार आहोत. RS कोटनाका आमच्या शहरी विभागातील अगदी कोटावरतील एक संघ आणि गोवटणे बहुतेक गोवटणे संघ इथं उपस्थित राहिलाय. दरम्यान हा चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग अगदी सीमा रेखेच्या बाहेर. पंचांचा इशारा 4 धावा चौकार. दरम्यान तंटमुक्ती अध्यक्ष कृष्णागर साहेबांना पण विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. गोवटणे संघ देखील आमच्याशी जोडला गेला आणि नक्कीच RS कोटनाका देखील आमच्याशी जोडला गेला. दरम्यान चौथं षटक प्रगतीपथावरती गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा विवेक आलाय. सुंदरशी गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये त्यांना हाताळली होती. दरम्यान आपण टॉस करत आहोत. एका बाजूला RS कोटनाका आणि दुसऱ्या बाजूला गोवटणे संघ आहे. 2 दर्जेदार संघामध्ये टॉस होतोय. इकडे टॉस होतोय. कोटनाका हेड कोटनाका आपला डिसिजन काय फक्त असेल. ओके काय हरकत नाही. दरम्यान फटका चांगला आहे. पहा लॉंग ऑफला हा चेंडू खेळून काढला. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी जबरदस्त थ्रो होती परंतु थ्रो फसलाय. पहा त्याच्या मागे 2 क्षेत्ररक्षक अडवला. ओ माय गॉड चेंडू गेलाय सीमा रेखेच्या बाहेर. पंचांचा पंजा. या मॅच मध्ये 2दा पंचा. त्यामुळे जाऊया डीजे कडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे अब तक 56. कारण की नक्कीच अब तक 56 म्हटलं तर एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या जीवनावरती आधारलेला एक सिनेमा आला होता. नाना पाटेकर यांनी उत्तम भूमिका त्याच्यामध्ये केली होती आणि धावसंख्या देखील 56 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. आता मात्र धावसंख्येला आकार येतोय. पिरकुज संघ मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतोय कारण की त्यांना माहिती आहे आम्हाला जिंकायचं या मॅच मध्ये. यावेळेला फटका चांगला आहे थोडासा फ्लॅट आहे.
पंचांचं बोट आबाळकडं, त्यामुळे फलंदाज होतोय झेलबाद. बारा चेंडूंमध्ये तब्बल 17 धावांची तुफानी पारी खेळणारा प्रसाद मात्र झेलबाद झाला आणि त्याची जागा भरण्यासाठी मैदानामध्ये नवीन फलंदाज दाखल देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकं आणि 56 धावा दरम्यान आमची गोड आठवणी आणि त्यांना उजळला मिळाला. 2017 मध्ये अमित म्हात्रे, नवनाथ म्हात्रे आणि हितेश म्हात्रे याच मैदानामध्ये सुरुवात केली होती, परंतु आता नवनाथ म्हात्रे नॉट रिचेबल पाहायला मिळतात, बिझी आहेत थोडे, आणि त्यांनी मात्र आम्हाला व्हिडिओ कॉल केला आणि खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. तुमच्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. शेवटचं आणि अंतिम षटक आणि ते टाकण्यासाठी गोलंदाज झाला, त्याचं नाव योगेश घरात आणि नवीन फलंदाज विशाल गावंड, एक मास्टरमाइंड खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियेमध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू म्हणजे विशाल गावंड. पहिला चेंडू जोरदार मारला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेखेच्या बाहेर, ठोकला षटकार. नवनाथजी म्हात्रे आणि संतोष पाटील कोपरोली गावातून अगदी लाईव्ह पाहतात. त्यांनी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत आणि खास करून गोवटणे संघासाठी त्यांनी या खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. पहिल्या चेंडूवरती नक्कीच एक मोठा फटका पाहायला मिळाला. यावेळेला आणखी एक तडाखा, चेंडू जाईल मिड विकेट, सीमा रेखेच्या बाहेर, आणखी एक धमाकेदार स्ट्रोक षटकार. घोंगू लागलाय, धावा धावा आणि धावांचा धुमाकूळ मैदानामध्ये पाहायला मिळाला. धावांच्या नद्या अधिक ओसंडून वाहू लागल्यात आणि आमचा प्रेक्षक राजा त्यामध्ये अगदी भिजून गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी या 2 षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 68, म्हणजे नक्कीच मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल राहिली. योगेश एक नामांकित गोलंदाजावरती पूर्णपणे हल्ला बोल. यावेळेला फटकत चांगला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक देखील चांगला. यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. या 2 धावांनी धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली. ती तब्बल 70च्या घरामध्ये एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत असताना अगदी हल्ला बोल केला. याच मैदानामध्ये आपण पाहिलं ना तर अगदी जवळपास 82 धावा आणि 82 धावांचा पाठलाग आपण यशस्वी पाहिला. यावेळेला फुलटॉस चेंडू आहे, पंचांचा नो बॉल. अगदी अतिरिक्त उंची नक्कीच इशू राहिली या चेंडूवरती, त्यामुळे पुन्हा एकदा संधीचं सोनं होईल का, संधीची बुंदी होईल का, या बुंदीचा लाडू होईल का, हा प्रश्न जरूर असेल. परंतु स्ट्राईक वरती यावेळेला फलंदाज पाहायला मिळेल, तो नक्कीच
विशाल यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाजीसाठी. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या शेवटच्या काही चेंडूवरती पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. एक मोठी धावसंख्या आणि ते जमवण्यामध्ये अगदी आगेकूच करत असताना आपण नक्कीच पाहतोय बिरकोन संघाला. दरम्यान अलंग कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव या ठिकाणी मिळण्याची शक्यता आहे. शेवटचे अंतिम 2 चेंडू या ठिकाणी बाकी आहेत आणि या 2 चेंडूवरती पाहूया पिरकोन संघ किती धावा जमवणार आहे. बॅकफुटला जाऊन चेंडू काहीसा पंच करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये मिलन झालं नाही. निसर्गाचा नियम या ठिकाणी आड आला. जिथं संगम नाही तिथं उत्पत्ती नाही आणि जिथं उत्पत्ती नाही तिथं क्रांती देखील घडत नाही. आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू, कारण की टार्गेट सेट करणारा चेंडू आहे. किती धावांचा ठसा या चेंडूवरती उमटवला जाईल आणि ते टार्गेट असेल नागाव संघासाठी. यावेळेला फटका चांगला आला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चिंट्या रेड्डी आहे. चेंडूची फेक केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट करतोय पिरकुन संघ आणि या 2 धावेच्या बरोबरीने धावसंख्या या ठिकाणी जमवली आहे 75 आणि 76 धावांचं एक मोठंस टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आला आणि हे टार्गेट दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय हिराजी घरत यांचं शुभागमन माजी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला आणि त्यांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. मी सन्माननीय आमचे लाडके आयोजक निलेश दत्ताराम घरत साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ असते त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करायचा आहे. नक्कीच आपण या व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. माजी पंचायत समिती सभापती ज्यांच्या माध्यमातून अगदी जनतेची सेवा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती आपण करत आहोत. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही माईची प्रेमाची उबदार शाल आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. दरम्यान आपण सचिनजी म्हात्रे घारापुरी गावातील उपसरपंच आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. सचिनजी म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण निलेश दत्ताराम घरत आमचे लाडके आयोजक यांच्या शुभास्ते करत आहोत. दरम्यान महेश म्हात्रे यांचा देखील आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत महेश घरत साहेबांचा आपण शुभ सन्मान या व्यासपीठावरती करत आहोत. अगदी कडवट शिवसैनिक म्हणून ओळख आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती विचार करणारे आणि त्यांच्या विचारावरती डरकाळे फोडणारे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. आणि जशी उत्तरार्धाला सुरुवात होते आपण पुढच्या 5 षटकांची कहाणी ऐकणार आहोत अमितजी म्हात्रे यांच्या जुबानी, कारण की बदला सृष्टीचा नियम आहे आणि बदल करतोय. तत्पूर्वी आपण जाऊया डीजेकडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत.
यस, छलिए बड़ी मछली जाल में 440 वोल्ट का झटका। अब अभी बुलेटिन की तरह समाचार, चिंटा रेड्डी अंडा लेके वापस ठोक दीजिए। सस्ते में वापस आ गए, बल्ले का बाहरी किनार लगा, कॉट बिहाइंड, विकेट नंबर पहला गॉन नागांव का। और गेंदबाज सूरज पाटिल ने शानदार विकेट हासिल की। और सूरज मोकल माफ कीजिए। तो फिलहाल चिंटे रेड्डी बैक टू द डगआउट। स्कोर इस बार देखा जाए 1, लॉस ऑफ 1 नागांव। नए बल्लेबाज विवेक, मोकल की गेंद, ड्राइव किया, खूबसूरत किया, कवर ड्राइव, गेंद के पीछे फील्डर दौड़ रहा है, इसी के साथ दूसरे के लिए भाग रहे हैं, दूसरा रन पूरा हो सकता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। तर सन्माननीय आमच्या संतोष म्हात्रे सर यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठ संतोष म्हात्रे सर कमान प्लीज स्टेज। सरांचं हार्दिक स्वागत। ओह, बहुत ही शानदार डिलीवरी। मानो पहले पावर प्ले में रन बनना चाहिए, लेकिन पहला पावर प्ले टाइट साबित हो रहा है पिरकुन टीम का। और पिरकुन के हमारे एक बेस्ट अंपायर आदरणीय गजानन पाटिल सर और हमारे तथा तुकाराम सर, उनका भी स्वागत। तुकाराम गावन जी, और ऑन साइड के बजाय क्या इस बार पुल कर दिया है। मिस टाइम स्ट्रोक है, खासा संपर्क नहीं गेंद और बल्ले के बीच, लेकिन गेंद को पकड़ लिया काउ करने के क्षेत्र में। सिंगल के साथ देखा जाए तो खाता भी एक ने वेक आगे पहुंचे 3 पे और टीम का स्कोर पहुंचा है 4। इस ओवर की आखिरी गेंद शेष, अंतिम बॉल। सूरज मोकल, इस बार हवा में गेंद है, फील्डर नहीं उपस्थित, गेंद सीमा रेखा पार हो चुकी है। इट्स द ब्यूटीफुल 6। संगीत पाहिजे तो तिकडे लहान मुलगा कसा डुलते बघा, ताड 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 ताड। और स्कोर पहले ओवर की समाप्ति के बाद टोटल रन बोर्ड के ऊपर 10 आया, 10 रन। जीतने के लिए अभी रन चाहिए, बताओ कितने चाहिए? 24 बॉल और 66, 24 चेंडू आणि 67 धावांची गरज। अब तो कुछ ना कुछ करके नागांव के बल्लेबाजों को हमला करना पड़ेगा। जो छठी गेंद के ऊपर छक्का आया ना, उस तरह से प्रहार करना पड़ेगा। दूसरे गेंदबाज बॉलर इज नेम मिस्टर विशाल गावंड, एक खतरनाक खिलाड़ी। बहुत दिनों के बाद भेंट, लेकिन दाढ़ी की स्टाइल वही है। वाह, सामना करेंगे और स्ट्राइक के ऊपर खेले बल्लेबाज विक। और ये खराब, देखिए ये भी लगभग जगह बाहर जाएगी। वाइट +4 मिलेगा इस बार देखा जाए ब्लैक सिंह के सामने। लॉन्ग स्टॉप के ऊपर चौवा। दे पानी दिया। स्कोर 15 और ये भी बाउंड्री जाएगी लगता है। ये चली चौवा।
चलवा चालू किया, विशाल को रिमांड में लेने के लिए तैयार है। व्हाइट +5 आए और उसके बाद चौवाया थर्ड मैन के क्षेत्र में नागांव का स्कोर बढ़ता ही जा रहा है। स्कोर पहुंचा है 19 पे स्कोर। और एक बार फिर से कवर ड्राइव खूबसूरती के साथ, ताकत के साथ, अब नजाकत का मिश्रण, कमाल की रेंज है के पास, वर्ड बल्लेबाजी, सुंदर कवर ड्राइव। को पकड़ने के लिए 11 मुल्कों की पुलिस तलाश कर रही, फिर भी डॉन हाथ में लगता है। डॉन को पकड़ना मुमकिन नहीं, नामुमकिन है। आज विवेक को पकड़ना मुझे यह लग रहा है पिरकुन के लिए नामुमकिन है। ओ फुल टॉस थी, इस बार यह बाउंड्री जाएगी क्या? जीत होगी बॉल की, हो गई जीत। फील्डर की हार, सीमा रेखा पार, नंबर 4 आग लगाई मैदान के अंदर। प्रेक्षक थोडेसे मागे व्हा, प्रेक्षकाला विनंती असेल थोडे आपण मागे व्हा। आपल्यामुळे कुठेही अडथळा होता कामा नये याची दक्षता आपण घ्या। आपलं हार्दिक स्वागत आहे। थोडेसे लांबच राहा, 4-4 फूट थोडे मागच राहा। 4 के साथ स्कोर पहुंचा है या नागांव का 27-27। विशाल की पिटाई हुई है, विवेक आक्रामक मोड में आए हैं। और एक बार फिर से इस बार ये भी बाउंड्री हो जाएगी। बाउंड के ऊपर गेंद के पीछे फिर दौड़ रहा है, बॉल सीमा रेखा पार, नंबर 4। चौकों की बारिश हो रही है, बांध टूटा है, पानी की जगह या चौके बरस रहे हैं। व्यासपीठावर आमचे सन्माननीय, आमचे मोठे बंधू, एक जबरदस्त फोटोग्राफर, उत्तम अँकर आणि समालोचक सन्माननीय सुनील वर्तक सर गोडणे यांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर या। गेंदे हो चुकी, 4 बैक टू बैक 4 चौके आए, मानो वाट लगाई है। ये भी चौका है, तूफानी बल्लेबाज रणों की सौगात लाया है। तेरा कमाल तू जाने इस बार देखा जाए विवेक, मुझे तो सच कमाल लगता है। कमाल क्या, मुझे तो धमाल लगता है। डीजे हो चुकी है गेंदबाज विशाल की, और विशाल की ये पिटाई पिरकुन टीम के लिए है। और सिद्धू के मामा, हमारे सपना मामा, अब पूरे टेंशन में आए होंगे। 5 बाउंड्रीज बार देखा, बाउंड्रीज आ चुके और एक वाइड के ऊपर पंजा। यहाँ एक क्या मिलेगा, अभी बाउंड्री नहीं जाएगी, एक सिंगल दूसरा हो सकता है क्या, मगर एक ही सिंगल। विशाल गावन का ये ओवर पिरकुन टीम के लिए काफी खतरे का ओवर साबित हुआ है, घाटा हुआ है। इस ओवर में ऐसी मार दी मानो मुझे लोहार की याद आ गई। लोहार का हथौड़ा कैसा होता है, उस तरह से फटाफट रपाटप मार चुके। इस ओवर में रन बन चुके हैं 26। मतलब यहाँ ऐसी कोई गेंद नहीं जिसके ऊपर लगभग देखा जाए, यानी कि ये जो छठी गेंद थी उसके ऊपर सिंगल है, मगर 5 गेंदों में 5 बाउंड्रीज आई। व्हाइट +1 यानी कि व्हाइट +4 यानी कि पंजा आया। बहुत महंगा और साबित। और स्कोर हो चुका है 36। ये देखिए नन्ही परी किसकी है, और वो छोटा बच्चा देखिए मैच को देख रहे, कहते हैं ना कि बच्ची बच्चा हो जाए, क्रिकेट पसंदीदा खेल है। और इस बार स्क्वायर लेग के ऊपर खिलाड़ी तैनात है, एक सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा। 37 पे स्कोर। और हमारे दिनेश भाई की ये लड़की है, अरे वाह, पापा को क्रिकेट की इस बात से कहते हैं पसंदीदा खेल है, तो बच्ची भी सोच रहे जा पापा है, हमें पहुंचना चाहिए। स्वागत कन्या।
ये गेंद अंपायर पाटिल, पाटिल का पेट देखो, पेट कैसा है अंपायर का। उन्होंने वेलनेसर में इतना खाया है ना, मानो आज तक वही खाना उनके पेट के अंदर है। सब हंस रहे। और उधर बाबा बोले, राजेंद्र घरत साहब, मुकेश मात्रे, मोलेश्वर घरत, और गेंद गई पलट मोलेश्वर घरत को कहने के लिए, आओ मैच देखने के लिए। बाबा बोले चौका। (42 42). मग टुर्नामेंट आपली वाट लावायचीच आहे। इथं वाट लागली की समजा आपले अल्पास सुटले। ये ड्राइव, कवर ड्राइव किया है खूबसूरती के साथ, एक्स्ट्रा कवर के ऊपर गेंद, और दूसरी के साथ दूसरा रन पूरा कर दिया, 2 रन। बैटिंग विवेक की खतरनाक चल रही है, मानना पड़ेगा उसे। 7 इस बार देखा जाए, या समीर जो व्यक्तिगत याद है 13 पे खेल रहे। ये जोड़ी काफी जम गई है, मजबूत नागांव की जोड़ी है, फेविकॉल जैसी जोड़ी है, टूटेगी नहीं। और तोड़ना है तो मेहनत करो। बिरकुन वाले मोकल इस बार देखा जाए मिस टाइम शॉट हुआ है। 10:36 पे विद्याधर गावंड सर की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं है। उन्होंने टूर्नामेंट के लिए भी ढेर सारी शुभकामना दी है, पिरकुन टीम के लिए भी ढेर सारी शुभकामना दी है। मैच को देख रहे एक बेस्ट कमेंटेटर भी है और अच्छे आदर्श शिक्षक भी है। चलते मैदान के अंदर विकेट निकालना चाहिए, जोड़ी को तोड़ना है। और उड़ाया, यह चली 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 हवाई यात्रा पे चली, काली रात का दमदार झन्नाटेदार सन्नाटेदार छक्का। असा वाजवा आणि षटकाराला की आकर्षित वाटला पाहिजे। और स्कोर हो चुका है 51। अरे बाप रे बाप, वाट लगाई। इसे कहता है उत्तर। प्रश्न कौन सा भी खड़ा हो जाए, उत्तर देना आना चाहिए। और 51 दोनों की तेज तर्रार भागीदारी भी। और एक बार फिर से इस बार गैप में गए, चौका होगा। ओ मैं बोला ना, वास्तव में गृह मंत्री बबनराव कदम क्या बोला था, बोला चौवा। किती पाहिजे? 12 चेंडू 21। हाँ चालेल, का हरकत नाही। काय बैटिंग के लिए यार, ये विवेक नाम का तूफान और आजूबा मैदान के अंदर 12 गेंदों में 35 पे खेल रहे। क्या लाजवाब बैटिंग। और दोनों ने कह दिया नागांव के, तुम मारेंगे हम भी मारेंगे, तुम हमारा बैंड बजा सकते, तुम्हारे हम पुंगी बजा सकते। ठोकम ठोक यार। कैमरामैन की सेंडी देखो कैसी। उधर ऐसा लगता है ये होगा कोई शाकाहारी, लेकिन 2 बार उन्होंने इस बार देखा जाए फ्राई राइस खाया। 12 गेंदे चाहिए और जीतने के लिए रन चाहिए। 21। तुझे हिंदी आती नहीं? तेरी फायदा क्या है? भाषा में हम बोल रहे वही आना चाहिए। हमारे साथ जो स्कोर होता है ना, वो हम हिंदी में बोलता है। इसलिए बम्बई कोलीवाड़ा में भैया लोग हमें मिलने के लिए क्या हो का चलवा, हम बोले काही करत वाणी। त्यांना वाटलं मी त्यांचाच गाववाला आहे।
12 चेंडू आणि 21 धावा. कड़क मैच, पैसा वसूल. शरदा फेसबुक के ऊपर क्या मजा है, याद है कैसा काम है. फेसबुक अभी नहीं, फेसबुक रात को देखने का, 3 बजने के बाद सब कुछ मिलता है वहां. गूगल पे सर्च करने का, कंप्लीट बिंदास देखो. फास्ट जमाना है. अभी मेरे पास टाइम नहीं है, लेकिन परिवर्तन गेंदबाजी. और विशाल मारो, मारो विशाल, वहां खतरा बनेगा, अंपायर आउट. और इसी की जरूरत नहीं थी यार. अपने ही पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारी. आप पछताता होता क्या जब चिड़िया चुग गई खेत. एक लाजवाब पारी खेली अपनी टीम के लिए. समीर ने ज्यादा नहीं, मेरे हिसाब से समीर ने रन इकट्ठा किए हैं 14 रन, लेकिन समीर ने जो पार्टनरशिप खेली अपनी टीम के लिए, लाजवाब समीर. वाह, 51 रनों की पार्टनरशिप टूट गई है. जबरदस्त नागांव के यानी कि सलामी बल्लेबाज बैक टू द डगआउट. लेकिन अब विवेक चिंटे रेड्डी बाहर जाने के बाद इसे कहता है खेलने वाला खिलाड़ी. वनडाउन बैट्समैन विवेक, जैसे विराट कोहली की जगह संभाली है उस तरह से काम परफेक्ट किया है. नए बल्लेबाज योगेश और गेंदबाज हैं प्रसाद गावन. और द विकेट से बॉल लकड़ा तितर बितर. आप पिरकुन वाले कर रहे हैं, हम आए मैच के अंदर, ठोक दीजिए. डीजे याच वेळी पागोडे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय कुणाल पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. शब्द सुमनाने सर्वप्रथम माजी आमदार ट्रॉफी आणि सरपंच ट्रॉफी मध्ये त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शब्द सुमनाने, त्यांना विनंती असेल आपण विराजमान व्हावं. जबरदस्त खंबीर नेतृत्व, डॅशिंग नेतृत्व विद्यमान सरपंच बागोडे गावचे कुणालजी पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन. त्यांच्या समोर त्यांचे मित्र, त्यांचे हार्दिक स्वागत. या वापसी चल रही गेंदबाजी में. गुड बॉलिंग, गुड बैटिंग. इस बार विवेक जबरदस्त बैटिंग की रही. ये तालमेल टूट गया और परिणाम गंभीर हुआ. यहां मुझे लग रहा है समीर के बाद तुरंत विवेक भी वापस चले गए. क्लीन बोल्ड किया गेंदबाज, जो गेंदबाज का नाम है प्रसाद गावंड. देखिए हमारे इस बार देखा जाए अतिथिगण यहाँ मौजूद है, सभी का हार्दिक स्वागत. लेकिन अब तो जीतने के लिए रन चाहिए 10 बॉल में. 10-21 ये जड़ में आई थी, जड़ में गेंद आई थी. क्रिकेट का ब्रह्मास्त्र फेंका था, अनादिकाल तक चलने वाला है. ना सेंडा ना दांडा, ये डायरेक्ट बूंदा. बूंदे की बात अलग होती है. मुकेश को पूछ बूंदा कैसा होता है. मुकेश म्हात्रे गई उनकी गाड़ी, थोड़ी उनकी भैंस पानी में गई, जरा कुछ कड़क हो जाए. ये कैच चलिए, जाला रखा, पिरकुन ने मछली पकड़ गई और मानो विकेट गिरते ही जा रहे. लाजवाब बॉलिंग प्रसाद, वाह विजय. नांगर कसाही असू द्या, नांगराला फाल मजबूती पाहिजे.
इसी बीच एक बेहतरीन खिलाड़ी और अच्छा अंपायर तुकाराम गावंड सर, इनकी तरफ से टूर्नामेंट के लिए ढेर सारी शुभकामनाएं है और उन्होंने अपने गांव की टीम के लिए भी ढेर सारी शुभकामना। हार्दिक स्वागत गावंड सर। और इसी के साथ गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फील्डर तैनात है। ओहो ओहो, यहाँ वापस घर के अंदर थोड़ी सी इस बार देखा जाए हड़बड़ाहट चल रही है, लेकिन फिलहाल स्कोर एक सिंगल के साथ 56 अब तक 56 है। लेकिन अब तक देखा जाए तो प्रसाद जो गावन की गेंदबाजी लाजवाब। नए बल्लेबाज आए हैं इस बार देखा जाए चिरंजीव, जिन्होंने खाता ओपन किया है, जो नॉन स्ट्राइकर एंड पे है। और अपील आउट, लेग बिफोर LBW नागांव टीम को लग गया इस बार देखा जाए चौथा झटका डीजे। क्या बॉलिंग की है इस बार देखा जाए। नाम है प्रसाद गावन। घोड़े की पहचान उसके चाल से, कस्तूरी की पहचान उसके सुगंध से और बॉलर की पहचान उसके विकेट लेने की क्षमता से। दिस इज अ ग्रेट बॉलर और ग्रेट बॉलिंग। ये 12वें ने, अरे विभूति से कुछ होता तो क्या तुमको बताओ क्या होता, कुछ नहीं। बाबा बोल रहे क्या बॉलिंग की यार, लाजवाब झन्नाटेदार और किफायती वाला कातिलाना प्रदर्शन पीरकुन टीम के गेंदबाज नाकाबंदी की इस ओर में, और उन्होंने सफलता हासिल किया मेरे हिसाब से 2। 6 गेंदों में बीच से 1 ही रन खर्च की। ये पीरकुन का चौथा और पीरकुन गांव के लिए, पीरकुन ग्रामस्थ के लिए काफी लाजवाब 24 कैरेट का और साबित हुआ। लेकिन आखिरी 6 गेंदों में चाहिए 20 रन। नागांव की बैटिंग विवेक और समीर ने क्या कड़ाकेदार शुरुआत की थी, लेकिन दोनों का तालमेल चूका। समीर रनआउट के रूप में आउट हो गए। उसके बाद तुरंत इस बार देखा जाए प्रसाद ने जहां एक विवेक जैसे तूफान को चलता कर दिया, और तूफान के बाद मैदान के अंदर शांतता आई हुई है। लेकिन अब मैदान के अंदर आग लाना है तो बल्लेबाजों को आक्रमण करना है। अंपायर को विनती है, पीरकुन टीम अब बहुत टाइम पास कर रही, इसका मतलब यार टाइम लगाया नहीं है। 6 गेंदे और जीतने के लिए 20 चाहिए। 3 छक्के उड़ गए ना समझे, मैच आ गए अंदर। और ये आउट। इसी के साथ विकेट नंबर मेरे हिसाब से यहां लगभग देखा जाए 5वां गॉन। विकेट गॉन हो चुके हैं। इस बार पूर्व विभाग की धाकड़ टीम देखिए, पीरकुन के गेंदबाज जो है नाम है रुपेश मात्रे, जिन्होंने चलता कर, ये देखिए विद्याधर सर, इनकी ढेर सारी शुभकामना आने के बाद पीरकुन का जलवा चला, नागांव के नाकों में दम आया है। लेकिन वो तुरंत ऑनलाइन थे, डायरेक्ट गॉन हो चुके। कारण क्या है पता नहीं। टाइम हो रहा है, टाइम के साथ चलिए, समय के साथ। 6 विकेट गॉन। रहने दो दिनेश भाई, अभी तक 5 गेंदे चाहिए, उसके बाद उन्हें जाने दो कि आखिरी 5 गेंदे उन्हें देखना है। रफ एंड टफ मैच है, लेकिन क्या गेंदबाजी प्रसाद, और उसके बाद आए गेंदबाज रूपेश और नए बल्लेबाज का आगमन यश। बोलस तर म्हणून मुका आहेस का तू? बोलायचा इथं मुलगी असेल लगेच बोलला असतास। स्कोरर का काम है बात बताने का, नाम क्या है? ओ नहीं जम रहा है। इस बार देखिए पूरी तरह जकड़ पक्की की। तीसरे अंपायर की मांग हुई है वाइट के लिए। बैट्समैन रिवो है, ओके। अंपायर की जगह शरद मात्रे। या अंपायर देखो, 4 अंपायर, नो टेन्शन, कमरेला अजिबात त्रास नाही।
दीपक पाटील सर मात्र बघतील चेंडू कसा आहे. फेअर डिलिव्हरी. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 20. 4 ला 20. ये छक्का जाएगा क्या बाउंड्री जाएगी. ओहो 4 रन गैप में. अब भी जीतने के लिए 3 बॉल शेष और मेरे हिसाब से 16 का डोला किसके ऊपर लगेगा. तीन ला 16. यश के बल्ले से चौवा. क्या यश नागांव को यश देंगे. लेकिन इस बार देखना पड़ेगा जो गेंदबाज इस बार देखा जाए रुपेश म्हात्रे. यश सामने है. 3 में चाहिए 16 रन. एक छक्का उड़ गया दीपक सर तो मैच में वापसी है. एक बाउंड्री से कुछ नहीं होगा. काम कड़क होना चाहिए. और मिस टाइम शॉट है. नो मैच लैंड में लॉन्ग वन के क्षेत्र में गेंद और दूसरे के लिए पलटने जा रहे 2. अभी 2 रनों के साथ या नागांव का स्कोर है. किती बजे 2 चेंडू आणि 14 धावा. जिन्होंने टॉस जीता है अपोजिट टीम ने उस फील्डिंग डिपार्टमेंट को सोचना है तुरंत मैदान का कब्जा कीजिए. ये बॉल 5वीं डिलीवरी. ये उछलती हुई गेंद कंधों के ऊपर चली गई है और अब नागांव को मैच जीतना कठिन है. जहां 3 ओवर में दादागिरी थी नागांव की लेकिन 4थी ओवर में वो दादागिरी खत्म हो गई और उसके बाद 5वीं ओवर में भी इस बार देखा जाए तो रुपेश ने सुंदर गेंदबाजी की. लाजवाब. हवा में जरूर गेंद है. कैच के मौका. कैच ड्रॉप चला लेकिन इसी के साथ 13 रनों से इस मैच को जीता. पिरकुन डीजे कमान. तर आपण मात्र आता सत्काराकडे वळूया. पागोटे गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय कुणाल पाटील साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. मी कुणाल पाटील साहेब यांना विनंती करते की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. आमचे मुख्य आयोजक निलेश गोवर्धन घरत साहेब यांच्या शुभ हस्ते सरपंच साहेब यांचा यथोचित सन्मान होतोय. आणि त्यांच्या समोर ऋषिकेश म्हात्रे साहेब उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आम्ही घोषित करतोय. 12 चेंडू आणि 39 धावा ज्यांनी कुठल्या तो ठरलाय. इकडे मात्र पिरकोन संघाचा खेळाडू मिस्टर आदेश. मॅन ऑफ द मॅच साठी आदेश आपण यावं. हडलक नागाव संघ प्रयत्न चांगला केला. मजा आली होती मॅच मध्ये परंतु यू टर्न घेतला बॉलरनं नाही आणि मॅच मात्र गमवायला लागली. काही हरकत नाही. वेगळी सुद्धा फलंदाजी कडक केली होती परंतु यायच आहे. आदेश आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. चला फिल्डिंग डिपार्टमेंट कोर्ट नाका कॅप्टनला विनंती. आर्यस कोर्ट नाका आपण मैदानाच्या आतमध्ये जा आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदलाव. संयम गर्जना आपण ऐकूया या पुढील मॅचचं धावतं वर्णन. यस आणि मॅन ऑफ द मॅच आदेश. यस आदेश आपण याचा आदेश मॅन ऑफ द मॅच साठी. चला मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. आम्ही सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देतोय आणि प्रसाद गावंड हा ठरला या मॅचचा सामनावीर. या प्रसाद त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि सरपंच साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सामनावीरचा पारितोषिक त्याला देऊया. डेडिकेट केलाय आदेशनं प्रसाद साठी हा मॅन ऑफ द मॅच. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि तो ठरला या सामन्याचा सामनावीर. हॅलो हॅलो
चला लगेच मॅचला पुढच्या सुरुवात करतोय आपण RS कोटनाका आणि त्यांच्या विरोधात आजच्या दिवसामध्ये आपण गोवटणे संघाला खेळताना पाहणारा दोन ताकदवार संघांमध्ये ही महत्वाची मॅच. एकीकडे गोवटणे 11 गोवटणे आणि RS कोटनाका ही आजच्या रात्रीमधील महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचा ड्रेस पाहायला गेला तर अगदी समान आहे. त्यामुळे फिल्डिंग करणारी टीम आहे ती कोटनाका तुम्ही पाहू शकता आणि बॅटिंग करणारी गोवटणे संघ. चला फिल्डिंग लावून घ्या RS कोटनाका टीम. वेळ वाढत चाललाय, रात्रीचे 10:55 झालीत आणि दुसरी मॅच आजच्या लॉट्स मधील महत्वाची दुसरी मॅच आपण अनुभवतोय. त्यामुळे दिलेल्या वेळेवरती तुम्हाला ही मॅच पूर्ण करावी लागेल. आणि पहा प्रेक्षकांनी मैदान सोडा. आता समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतोय आम्ही की कृपया बाउंड्रीच्या अगदी मागे उभे राहा. आपण बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला बॉल बॉय, बॉल द्या लगेच. माजी आमदार व सरपंच चषक 2025 ही नाईट क्रिकेटची स्पर्धा आपण अनुभवतोय आणि आज स्पर्धेची तिसरी रात्र. याच्यानंतर आय थिंक आदरणीय सन्माननीय प्राचार्य संतोष सर यांचं आगमन झालंय आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय संतोष सरना या आपण आपला यथोचित मान सन्मान या ठिकाणी आम्ही आयोजकांच्या माध्यमातून करतोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मंचावरती सुनीलजी वर्तक सर देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. एक उत्कृष्ट मराठीमधील समालोचक, निवेदक, फोटोग्राफर देखील आहेत आणि त्यांचा सन्मान मी आयोजकांना विनंती करेन